नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉग मध्ये। भाई आता आपण निघालोय आपली बोलेरो घेऊन कुडाळला। ह्याला बोलू दे आधी, सगळं माहिती झालं ठीक आहे ओके। तर आता आपली बोलेरो घेऊन निघालोय आपण कुडाळला। ऍक्च्युली काय विषय आहे, काल आपण गेलेलो गार्ड आणायला गेलेलो आपण कुडाळला, पण ते काय आपल्याला भेटलं नाही कारण त्यांनी शेवटचं फिनिशिंग करत होते त्याला। त्याच्यानंतर आता कलर करायला द्यायला पाहिजे आपल्याला, पण ते घेऊन आधी आणणार, इथे गाडी जवळ फिट करणार, चेक करणार ओके झालंय की नाही, मग त्यानंतर मग आपण ते कलर करायला देणार गाडी सोबतच। बंपर तर गेलाय घाटावरती चिरेखाली करायला, तो आला की त्याच्यावरती लगेच फिट करणार आणि चेक करणार। जर आम्ही नवीन घ्यायला गेलो असतो ना, तर नवीनची किंमत किती आहे माहितीये? 9,500 रुपये। त्या पायरीची आणि मडगाडची किंमत 9,500 रुपये आहे। ऍक्च्युली एका टाइमला तर मी ऑर्डर पण केलेला, शोरूम मध्ये आलेला पण तो पार्ट, पण मी घेतला नाही। मला ड्रायव्हर म्हणाला आपला काय की तो तुम्हाला हे करून भेटतोय फायबर भरून, तर त्याच्यात तुम्ही हे का करताय म्हणतोय, नवीन का घेताय? 9,500 पेक्षा ते आपलं काम होणार 1,000-2,000 रुपये। आणि ऍक्च्युअल मध्ये आपलं काम किती झालं ते तुम्हाला तिथे जाऊन सांगतो आपण। बघा आता तर भाई पोहोचलोय आता इथे, आपण बघूया आतमध्ये जाऊन रेडी झालंय की नाही आधी। हे बघा आता गाडीत टाकलंय, इथे पॅच मारलाय, इथे वरती पण एक पॅच मारलाय आणि त्याच्यावरती लांबी ओढली आहे। हा पण इकडे पॅच, म्हणजे 3 कट होते, मेन कट हे 2 होते। आणि केवढं आता हे बघा, हा इकडनं सुरू होतोय तो वरतीपर्यंत, पूर्ण आतमध्ये गाडीत राहतच नाहीये। 2 तुकड्यांमध्ये आणलं तेव्हा तर बरोबर राहत होता, आता तो 2 ते एकदम पूर्ण जॉईन केला तर तो राहत नाहीये पूर्ण। असा कसा करून घातला, त्याच्या खाली चादर ठेवली म्हणजे काय सीट फाटायला नको। कुठे आलंय बघा डोक्यावरती माझ्या, पूर्ण पाटून इथपर्यंत, एवढी लांब पायरी आहे एवढी या गाडीची। कसा सावकाश नेतो, त्यात हा रस्ता असा खडखडा पूर्ण, ऑप्शनच काय नाही, एकदम फर्स्ट गिअर मध्ये क्लच सोडून ब्रेक वरती हलका पाय ठेवून चाललोय, म्हणजे गाडी जास्त बाउन्स नाही झाली पाहिजे। जर बाउन्स जास्त झाली तर हे मधून क्रॅक परत होणार, कारण अजून ते हलका आहे ना, जोपर्यंत पेंट येत नाही त्याच्यावर तोपर्यंत ते सॉलिड होणार नाही एकदम। हे आपल्याला फायबर मारून घ्यायला, पॅकअप करून द्यायला, त्याच्यावरती लांबी ओढून वगैरे द्यायला सगळे काकांनी आपल्याकडनं 1,500 रुपये घेतले, फक्त 1,500 रुपये। ठीक आहे, स्वस्तात मस्त काम झालं। आपले 8,500 रुपये नाही, 8,000 रुपये वाचले आपले। 9,500 रुपयाला आपल्याला सांगितलं नवीन मडगाड, ते 8,000 रुपये वाचले आपले, 8,000 रुपये फायदा झाला यार। बाई मडगाड लावलाय आपण, परफेक्ट। पायरी पण आता दणकट झाली बघा। ओके परफेक्ट। एका फ्रेम मध्ये बघा पूर्ण असं होतं पहिलं, आणि आताचा मी बाजूला फोटो लावतोय गाडीचा जुना, त्याच्यात तुम्हाला कळणार की पहिलं कसं दिसत होतं ते। ऍक्च्युली काय झालं, समोर जी गाडी चालत होती ना, त्याने अचानक टर्न घेतलं, त्याच्यामुळे त्याचा पाठचा जो फाळका असतो तो इथे लागला आणि इकडनं आपल्या गाडीच्या मडगाडला असा कट झाला, त्यामुळे हे मडगाड तुटून पडलेलं आपलं। म्हणून आपण नवीन घ्यायचा विचार केला, आणि तुम्हाला सांगितलं मी आधी बघा, त्यामुळे आपलं हे पॅच करून भेटलं आपल्याला मडगाड बरोबर 1,500 रुपयात। आपलं काम एकदम चकाचक झालं, फक्त आता याच्यावरती थोडंसं ग्राइंडिंग करून ह्याच्यावरती पेंट मारून घेतला ना की एक नंबर दिसणार। आणि समोरून बघा गाडी थोडी पहिली बघा, पहिला बाजूला फोटो लावला त्याच्यात बघा गाडी उघडी दिसत होती, आता बघा आता परफेक्ट दिसत असणार एकदम। आता तर भाई आपण निघालोय आपल्या हॉटेलवरती, वाजलेत बरोबर 1 वाजलाय, आणि मी निघालोय आत्ता हॉटेलवरती, कारण ते जोडेपर्यंत ना बराच वेळ गेला। ड्रायव्हर पण होते आपल्यासोबत जोडायला, पण त्यांच्यासोबत एकट्याला कसं जमणार नाही ना, एवढी मोठी पायरी, त्यामुळे दोघांनी मिळून जोडलं आणि परफेक्टली जोडलं। आता त्याच्यात रबर वगैरे टाकून एकदम परफेक्ट केलं, म्हणजे रबर जर टाकला नसता ना तर त्या गॅपमधनं वरती चिखल येऊन ना सडून गेलं असतं लवकर, त्यामुळे रबर वगैरे टाकला म्हणजे वरती चिखल येऊन अडकला नाही पाहिजे म्हणून। तर हा बघा आईस्क्रीमचा फ्रीज आपला काल साफ करून ठेवलेला आणि ऑन पण करून ठेवलेला, कूलिंग व्हायला पाहिजे म्हणून, कारण आज आपल्याजवळ आईस्क्रीम आणायचं आहे। पप्पांच्या हॉटेलमध्ये समोर आईस्क्रीम उतरून ठेवलेलं आहे, तर ते आणायचं आहे। पावसात आपण सध्या बंद करून ठेवलेला आईस्क्रीम, आणि कूलिंग पण आता करून ठेवला, कारण आईस्क्रीम टाकलं की लगेच थंड व्हायला पडून। आणि त्याआधी जाऊन पप्पांकडे आईस्क्रीम चूज करून येतो, कोणते आपल्याला पाहिजेत ते। आता वाजले बघा संध्याकाळचे 7:30, अजूनही आपण हॉटेलवरच आहोत। आज काय आपल्याला घरी जायला भेटेल असं वाटत नाही, कारण मम्मी आणि सगळी गेलीत कुडाळला, आणि घराचं काम चालू म्हटल्यानंतर ही माणसं बाबा काय मला खरी थारा दिसत नाही यांचं, ही जातच असतात कुठे ना कुठेतरी। आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या जागेवर जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत आपण हॉटेलवरून हलू शकत नाही, आणि हलका पाऊस पडतोय म्हणून बाहेर येऊन बसलोय, थंडगार वातावरण झालंय पूर्ण, आणि बघा आकाश पूर्ण निळा झालाय एकदम। आता वाजलेत संध्याकाळचे 7:30, तरी पण अजून काळोख पडला नाही बघा, अजून थोडा उजेड आहे, पण मस्त वातावरण झालंय थंड। आत्ता जस्ट पाऊस स्टार्ट झाला, एक 5 मिनिटं झालीत। बसून आता करणार काय म्हटल्यानंतर म्हटलं काय, ही आपली पिकअप आहे ना, 3 दिवस झाले आपल्या आम्ही त्याने आणून तिला उभी केली, पण तिचा हँडब्रेक ओढून ठेवला असं मला वाटतं, तर क्रॉस वाटेतच लावून गेले, कारण त्या साईडला गाडी होती बघा, हँडब्रेक ओढलाय ती पाल गाडीत पाल, जबरदस्त भाई जबरदस्त, मस्त। पालीने पण आपल्या गाडीत ढेरा बसवला आपला।
तर अमित काकाने हँडब्रेक ओढून गेलेत गाडीचा आणि आपण आता गाडीचं त्या दिवशीच बरोबर आपल्या गाडीला ही पाला ती पळवू कशी यार, माझी तर फाटते हिला बघून. तसं ते काय करणार नाही पण तरी पण अंगार उडी बिडी मारेल तर वैताग. हट. हा तर मग त्या दिवशी काय झालं की गाड्या होत्या त्या साईडला 2 व्हीलर होती. त्या दिवशी काय झालं की त्या साईडला 2 व्हीलर होती चिकनवाल्यांची, त्यामुळे अमित काकांना तिकडे लावता आली नाही गाडी, त्यामुळे त्यांनी अशी क्रॉसच लावून ठेवली आणि आता गाडी तशीच राहिली. त्यामुळे आता आपल्याला म्हटलं काय, आणि मला वाटलेलंच हँडब्रेक ओढला असणार, त्यांच्या लक्षात राहणार नाही. कारण काय होतं माहितीये, 1 दिवस 2 दिवस जरी चिखलाच्या टायरवरती जर हँडब्रेक ओढून राहिला ना, तिकडेच केबल जाम होते आणि गाडी जाम चालते. म्हणून म्हटलं काय आता तिला हँडब्रेक पण काढूया, जरा ट्रायल पण मारूया, सरळ पण लावूया. कारण वाटेत आडवी गाडी बरी वाटत नाही यार. आता बघा हे समोर आता हे समोर हॉटेलच्या इकडे आडवी लावून ठेवली गाडी, तर कसं वाटणार, कस्टमर यांना खराब वाटतं ना. म्हणून म्हटलं की इकडे नीट लावून घेऊया गाडी आता. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीचं रनिंग किती झालंय ते, बरोबर गाडीला झाली 7 वर्ष आणि गाडीचं रनिंग झालंय बरोबर 24,855. फक्त 24,000. इमॅजिन करा, 7 वर्षात गाडीचं रनिंग फक्त 24,000. चालतच नाही गाडी, फक्त घराकडनं हॉटेल, हॉटेलवरनं घरी, घराकडनं हॉटेल, हॉटेलवरनं घरी, एवढीच चालते आपली गाडी. तर भाई आपण पिकअप घेऊन सरळ निघालोच. म्हटलं हॉटेलवरून जरा चालवून पण येऊया, थोडी गाडी गरम पण होईल आणि गाडीत डिझेल नाही तर म्हटलं डिझेल पण टाकून घेऊया गाडीत. म्हटलं चालू ठेवावी लागते ना, तेव्हा डिझेल लागतं ना. 100 रुपयाचा तरी डिझेल खर्च होतं यार. 10-15 मिनिटं जर चालू ठेवली ना तर 100 रुपयाचा तरी डिझेल खर्च होतं ना. म्हटलं काय, तसंच आपण ट्रायल पण मारून घेतली आणि डिझेल पण भरून आणलं. म्हटलं आपली दोन्ही कामं होणार, म्हणून मी पिकअप घेऊन निघालो आता सरळ. आलोय आता भाई धाराप 0 पॉईंट वरून टर्न मारून पंपावरती 500चा डिझेल टाकूया म्हटलं आणि 0 बघूया. ओके, बघितला. मस्तपैकी 3-4 किलोमीटर चालवून आलो ना गाडी. आता मस्त वाटते. आता काय मी सकाळी 6 वाजेपर्यंत पण हॉटेलवरती काम करेन. तर आता रवी काकांना ना वायर जोडायला शिकवते. त्या दिवशी शिकवली तर त्यांच्या लक्षात आलं नाही, आता परत त्यांना शिकवावं लागते. किती वेळा शिकवायचं तेच मला कळत नाही. लायलात काय लायलात. असली चरचरावून भूक लागली माहितीये, एवढी भूक लागली की काहीतरी खायला पाहिजे होतं. म्हटलं आता रोज काय राईस वगैरे खाणार, मूड नव्हता आज. म्हणून मग काय केलं, फरसाण टाकलं, त्याच्यात कांदा कापलेला होता तो टाकला आणि त्याच्यात लिंबू पिळला, म्हणजे मस्तपैकी भेल केला. जबरदस्त, एकदम टेस्टी भेल. टेस्टी म्हणजे टेस्टी, सुपर टेस्टी झाली आहे. फक्त मिरची पावडर आणि मिरची पाहिजे होती पण ती टाकली नाही. ठीक आहे, चला जाऊ दे, काय नाही. सो भाई फायनली आपण आलोय आपल्या घरी आणि आता वाजलेत 1:45. तर उद्या आहे संकष्टी, त्यामुळे आपल्याला काय उद्या आरामच करायचा आहे असं वाटतं आपल्याला. प्रत्येक संकष्टीला पण तसं होत नाही, कारण आपण कुठे ना कुठेतरी फिरायला जातोच. तर ते ठीक आहे सगळं, पण आता ते सगळे कामगार आपले सवंगडी वगैरे सगळं हॉटेल वगैरे साफ करणार आहेत आणि त्यानंतर मग हॉटेल बंद करून आपल्या रूमवरती जाणार. सो आपण आलोय लवकर 1:45 वाजताच. आता उद्याचा दिवस एक्साइटिंग असणार आहे. उद्याचा ब्लॉग खास होणार आहे. आपले फॅमिली मेंबर्स तुम्हाला दिसणार, आपण कुठे जातो, काय करतो, घरात किती मजा मस्ती करतो, ते सगळं तुम्हाला दिसणार आहे. सो फायनली असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.